लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी मोफत सक्तीचे शिक्षण सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या संस्थानात आरक्षणावर नोकरी सुरू केली. मुळात आरक्षणाची निर्मिती करणारे शाहू महाराजच. शाहू महाराज यांची दूरदृष्टी खूप मोठी होती आणि व्यापकसुद्धा. कोल्हापुरात रेल्वे सुरू करून त्यांनी व्यापार वाढवला. त्याचबरोबर शेतीसाठी त्यांनी राधानगरी धरण बांधले, त्यामुळे सहकार भक्कम झाले. पर्यटनासाठी रंकाळा बांधला. कला आणि क्रीडा यातसुद्धा शाहू महाराजांनी विशेष प्राधान्य दिले. त्यामुळेच कोल्हापूरला कलापूर आणि कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. या शाहू महाराजांबद्दल आज आपण न ऐकलेले किस्से ऐकणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवलं आहे पत्रकार राहुल सडोलीकर यांना. राहुल हा पत्रकार आहे, त्याचबरोबर तो लेखक आहे आणि नाट्यकर्मी आहे. राहुल याने पुढारी न्यूज, डिजिटल कोल्हापूर तिथे काम केलेलं आहे. त्याचबरोबर तो सध्या तरुण भारतमध्ये काम करतो. राहुल याने लिहिलेले जंगल जंगल बटा चला हे नाटक खूप गाजले. त्याचा राज्यनाट्य स्पर्धेत दुसरा क्रमांकही मिळवला त्याने. राहुल हा शाहू महाराजांचा गाढा अभ्यासक आहे. त्याचबरोबर तो अनेक महापुरुषांचा अभ्यास करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांचाही अभ्यास तो करतो. तर आज जाणून घेऊया राहुलकडून शाहू महाराजांचे न ऐकलेले किस्से. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की शाहू महाराज कागलवरून इकडे दत्तक आले, पण त्याची कारणं काय होती आणि तो कालखंड होता इंग्रजांचा मुळात. तर ते इतकं सोपं नव्हतं की दत्तक घेणं, कारण ते बऱ्यापैकी अडवणूक करायचे दत्तक विधीला. पण त्यांच्या बाबतीत असं काही जास्त मध्यस्थी केली नाही इंग्रजांनी. पण ते कसं घडलं की तिकडून इकडे सरळ, त्याबद्दल काय माहिती सर? मुळात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आधी जे कोल्हापूरचे राजे होते ते चौथे शिवाजी होते. आणि त्यांचा अहमदनगर किल्ल्यामध्ये दिवाण बर्व्यानं कट करून किंवा षडयंत्र रचून त्यांचा खून केला असं इतिहासकार म्हणतात. आणि त्यानंतरचं जे काही कोल्हापूरचं जे गादी रिकामी राहिली होती किंवा तिथं राजा नव्हता, छत्रपती नव्हते, ती रिकामी गादी खालसा करावी की काय असा सुद्धा इंग्रजांचा प्रयत्न सुरू होता. पण मुळातच कोल्हापूर संस्थान आणि बरीच संस्थानं भारतातली ही ब्रिटिशांची मांडलिक असल्यामुळं तसा थेट किंवा टोकाचा विरोध झाला नाही. कारण चौथ्या शिवाजींच्या ज्या पत्नी होत्या आनंदीबाई, त्यांनी कोल्हापूर संस्थान खालसा व्हायला नको, इथं पुढचे छत्रपती व्हावेत, कुणाला तरी दत्तक घ्यावे असा त्यांचा मनसुबा होता. आणि मग हे दत्तक कुणाला घेतलं आहे तर बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीचे मुळात रक्ताचे वारसच आहे. त्याचं कारण असं की त्याच्या आधी जे छत्रपती होते बाबासाहेब महाराज, ते शाहू महाराजांच्या वडिलांचे मामा होते. म्हणजे चिमासाहेब जे आहेत, ज्यांनी 1857च्या उठावामध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती, त्यांचे थोरले बंधू म्हणजे बाबासाहेब महाराज छत्रपती, त्यांचे भाचे म्हणजे जयसिंगराव वाटगे कागलचे, आणि त्यांचे पुत्र जयसिंगरावांचे म्हणजे यशवंतराव वाटगे अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि मग कुणाला घ्यावं तर जे कागलचे जयसिंगराव वाटगे हे पॉलिटिकल रिजंट म्हणून काम करत होते तेव्हा करवीर संस्थांचं. आणि त्यांचा मुलगा हा हुशार आहे, चुणचुणीत आहे, मल्ल आहे, कुस्ती करतो, त्याच्यामुळे त्याला कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घ्या असं सुचवण्यात आलं. आणि मग शाहू महाराजांचा दत्तकविधी 1874 साली संपन्न झालेला आहे. 1674ला महाराजांचा जन्म झाला. 10व्या वर्षी त्यांना ॲक्च्युली दत्तक घेतलं 1884ला. आणि 1894ला त्यांनी राज्यकारभाराची सूत्र, राज्यारोहण समारंभानंतर सगळी सूत्र आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे विशित महाराजांच्या त्यांनी ती सगळी सूत्र आपल्या ताब्यात, लहान वयातच, अगदी लहान वयामध्ये ती सगळी सूत्र ताब्यात घेतली. शाहू महाराजांचं शिक्षण कुठे झालं? महाराजांचं शिक्षण मुळात एक राजकोटला झालं. राजकुमार कॉलेजमध्ये महाराज शिकत होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षण जे महाराजांचं आहे ते कोल्हापूरमध्येच झालं. त्यांचे शिक्षक गोखले म्हणून होते. आणि त्यांचे एक ब्रिटिश शिक्षक होते, त्यांचं नाव होतं फ्रेझर, SM फ्रेझर, सर SM फ्रेझर असं त्यांचं नाव होतं. आणि ते अत्यंत विद्वान, विवेकनिष्ठ असे शिक्षक त्यांना लाभले. गोखल्यांसारखा शिक्षक त्यांना लाभला, सर SM फ्रेझरसारखा एक ब्रिटिश शिक्षक त्यांना लाभला. त्याच्यामुळं जगाची दृष्टी असलेले, जगाचं भान असलेले शिक्षक शाहू महाराजांना मिळाले. आणि त्याच्यामुळं सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड कमालीचा विवेकवाद किंवा परिवर्तनवादी दृष्टी आली होती असं आपण म्हणू शकतो. शाहू महाराजांचा विवाह कोणाशी झाला आणि त्यांच्या पत्नीबद्दल काही थोडी माहिती असेल? शाहू महाराजांच्या पत्नी ह्या खाडविलकर घराण्यातल्या होत्या. ओके. त्यांचं नाव लक्ष्मीबाई. लक्ष्मी तलाव जो
नाव दिलेलं आहे. ओके. शाहू महाराजांच्या पत्नी यांचा आहे, किंवा लक्ष्मीपुरी ही जी राजाराम महाराजांनी वसवलेली आहे. हा. म्हणजे शाहू महाराजांचे ज्येष्ठ पुत्र राजाराम महाराज त्यांनी जी लक्ष्मीपुरी वसवलेली आहे ती त्यांच्या आईच्या नावेच, म्हणजे शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मी राणी महाराणी साहेब यांच्या नावानेच ती लक्ष्मीपुरी वसवलेली आहे. खरं तर बहुजनांना मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण धोरण लावलं, हे कसं काय विचार त्यांच्यात रुजले गेले, किंवा त्यांच्या असं काय घडलं की त्यांच्या डोक्यात आलं की हे बहुजनांना शिक्षण मिळालंच पाहिजे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की हा प्रश्न नीट आपण समजून घेतला पाहिजे. बरोबर. मुळामध्ये या देशामध्ये एक अशी व्यवस्था होती ज्या व्यवस्थेनं एक जातीय उतरंड तयार करून ठेवली होती. वर्णव्यवस्था या देशामध्ये होती आणि या वर्णव्यवस्थेला विरोध करणारे महाराष्ट्रातले कृतिशील पहिले सुधारक म्हणजे महात्मा फुलेंचं नाव आपल्याला घ्यायला लागलं. महात्मा फुलेंनी थेटपणे या व्यवस्थेवर आपल्या साहित्यातून, आपल्या कृतीतून आणि आपल्या परिवर्तनवादी विचारातून, सत्यशोधकी विचारांच्या माध्यमातून आसूड ओढलेला आहे या व्यवस्थेवर. हे मी फार जबाबदारीनं बोलतो. आणि तो सत्यशोधकी वारसा हा महाराष्ट्रामध्ये पसरत असताना शाहू महाराजांना सुद्धा त्या विचारानं आकर्षित केलेलंच आहे, आपल्याला मान्यच केलं पाहिजे. पण मुळात शाहू महाराजांची एक स्वतंत्र दृष्टी अशी होती की महाराजांनी अगदी लहान वयामध्ये, म्हणजे महाराज जेव्हा वाराणसीला गेले होते तेव्हा वाराणसीच्या घाटावर 2 ब्राह्मण मंडळी एकमेकांची भांडत होती दक्षिणेवर. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आहे, आपण समजून घेतला पाहिजे. बरोबर आहे. जातीय दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन हा आपण विचार समजून घेतला पाहिजे की 2 ब्राह्मण व्यक्तींचं भांडण सुरू होतं. 2 ब्राह्मण भिक्षुक होते ते की दक्षिणा कोणी घ्यायची, कारण छत्रपती आलेले आहेत कोल्हापूरच्या आणि त्यांच्याकडनं दक्षिणा मिळणार म्हणजे ती मोठी मिळणार, ती कोण घेणार, तू घेणार का मी घेणार, त्याच्यामुळे त्यांचं भांडण सुरू होतं. हा ऐतिहासिक ही गोष्ट आहे, ही काय ऐकीव गोष्ट मी तुम्हाला नाही सांगत आहे. तर मग हे भांडण झाल्यानंतर महाराजांनी बघितलं की यार ही गोष्ट अशी कुठली आहे की जे धर्मव्यवस्थेच्या आधारे लोकांचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शोषण करतायत, ही कुठली व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपण समजावून घेतली पाहिजे. हा पहिला त्यांच्या आयुष्यातला प्रसंग होता. नंतर महाराज जसे बघत गेले तसं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्थानामध्ये काम करणारी मंडळी सगळी ही सगळीच उच्चवर्णीय आहेत. त्याच्यामध्ये पारशी आहेत, प्रभू आहेत, ब्राह्मण आहेत, पण याच्यामध्ये बहुजन समाजातली कोणच माणसं नाही आहेत काम करायला. आणि त्याच्यामुळं त्या काळातली जी वर्णव्यवस्था मांडणारी माणसं होती किंवा सनातनी विचारांची माणसं होती, सनातनी म्हणजे जुनाट विचारांची अशा अर्थानं म्हणतो मी, तर ही मंडळी आपल्याला काम करू देणार नाहीत हे त्यांना लक्षात आलं. सगळ्यात मोठा झटका महाराजांना जो झाला, महाराजांना याची जाणीव होती, समग्र भान या सगळ्या गोष्टीचं होतंच, परंतु सगळ्यात मोठा झटका जो महाराजांना बसला होता तो वेदोक्त प्रकरणामध्ये. वेदोक्त प्रकरणामध्ये महाराजां म्हणजे तो प्रकरण आपण नीट समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वेदोक्त प्रकरण म्हणजे काय हे नेमकं माहीत नाही. वेदोक्त प्रकरण म्हणजे काय, तर दर कार्तिक पौर्णिमेला, हिवाळ्यामध्ये कार्तिक पौर्णिमा असते आपल्याकडे, तर त्या कार्तिक पौर्णिमेला कोल्हापूरचे छत्रपती म्हणजे शाहू महाराज कार्तिक स्नानाला जायचे. महाराज हे टोकाचे शिवभक्त होते, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यांच्या हातावर गोंधन होतं शिवलिंगाचं, इतके मोठे ते शिवभक्त होते आणि त्याच्यामुळे ते कार्तिक पौर्णिमेला पंचगंगा नदीच्या घाटावर स्नानासाठी जायचे. तिथं सगळे जे काही राजदरबाराचे जे राजा आचार्य असायचे, भटजी असायचे, ते सगळे तिथे ते पूजा वगैरे, मंत्रोच्चार या सगळ्या गोष्टी चालायच्या. एका कार्तिक स्नानाला महाराजांच्या बरोबर राजाराम शास्त्री भागवत नावाचे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. ते वेदशास्त्र संपन्न राजाराम शास्त्री भागवतांना म्हटलं जातं. वेदोक्ताचे पंडित आहेत आणि ते त्यांच्याबरोबर आहेत शाहू महाराजांच्या बरोबर. आणि नारायण भटजी नावाचा एक भटजी आहे, तो या दरबाराचं सगळं पांडित्य करणारा आहे, तो सगळे भिक्षुकी करणारा आहे आणि तो मुळात उशिरा आला. उशिरा आल्यानंतर महाराज एकतर चिडले होते की इतका वेळ थांबवणार छत्रपतींना, ही गोष्ट खरंच चुकीची होती. पण तो आला, महाराज म्हटलं ठीक आहे असू दे, चला पूजा सुरू करा. आल्यानंतर त्याने आंघोळ पण केली नाही. आंघोळ न करता त्याने पूजा करायला सुरुवात केली आणि त्यानं जे मंत्र म्हणायला सुरुवात केली, ते मंत्र म्हणल्यानंतर राजाराम शास्त्री भागवतजी महाराजांच्या बरोबर आहेत, त्याने त्याला थांबवलं. म्हटले महाराज थांबवायला. महाराज म्हटले काय झालं, म्हटले महाराज हा शास्त्रोक्त मंत्र म्हणतोय, पुराणोक्त मंत्र म्हणतोय, हा वेदोक्त मंत्र म्हणत नाही. महाराजांना मुळात बरोबर, आणि ते क्षत्रिय हा माहितीच नाही ना, वेदोक्त आणि शास्त्रोक्तला मंत्र बरोबर फरक माहिती असणं शक्यच नाही. कारण ही गुलामीची परंपरा जितके वर्ष चालत आलेली आहे की यातला भेदच कुणी कुणाला कळू दिले नाही. तर राजाराम शास्त्री भागवत होते म्हणून त्यांना ते कळलं. महाराज म्हटले यातला फरक काय, तर राजाराम शास्त्री भागवत म्हटले की वेदोक्ताचे जे मंत्र असतात ते क्षत्रिय आणि ब्राह्मणांसाठी म्हटले जातात आणि शूद्रांसाठी पुराणोक्त मंत्र म्हटले जातात. महाराजांना ही गोष्ट धक्कादायकच होती. म्हणजे इतके दिवस हा अशा पद्धतीचे जर कर्मकांड आणि याच्या माध्यमातून जर असं बहुजन समाजाला थेट छत्रपतींनाच जर असं फसवण्याचा प्रयत्न असेल तर ही किती धक्कादायक गोष्ट असते.
त्या क्षणी महाराजांनी सांगितलं की तू शास्त्रोक्त मंत्र का म्हणतोस, पुराणोक्त का म्हणतोस, तू वेदोक्त का म्हणत नाही यास. त्यावेळी त्या भटजीनं, नारायण भटजीनं त्यांना जे उत्तर दिले ते महाराजांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. आणि तिथं महाराजांनी खऱ्या अर्थानं एक बंड किंवा एक विद्रोह उभा केलेला आहे या परिवर्तनवादी चळवळीमध्ये. तो म्हटलेला आहे महाराजांना थेटपणे की महाराज तुम्ही शूद्र आहात आणि जोपर्यंत समस्त ब्रह्मवृंद तुम्हाला क्षत्रिय म्हणून परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही क्षत्रिय मानणार नाही. आणि याच्या पाठीमागची कारणं अशी सांगितली जातात की परशुराम जो होता त्यानं पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केलेली आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवर कोणीच क्षत्रिय शिल्लक नाही, एकतर ब्राह्मण आहेत आणि शूद्र आहेत. हा सिद्धांत सांगितला जायचा बरोबर आधी. आणि त्याच्यामुळे ही सगळी मांडणी असताना या मांडणीच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराज जे तयार झालेले आहेत तेच मुळात या विद्रोहासाठी तयार झालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी ते आरक्षणाचा जाहीरनामा असू दे किंवा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असू दे किंवा बहुजनांची जास्तीत जास्त वर्णी कशी लागता येईल संस्थानाच्या कामाच्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी अस्पृश्य समाजातल्या लोकांना वकिलीच्या संधी अशाच दिलेल्या आहेत न शिकलेल्या लोकांना. त्याचं कारणच होतं की जे शूद्र ती शूद्र आहेत त्यांना जोपर्यंत तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणत नाही, त्यांना जोपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही संधी देत नाही तोपर्यंत ते कधीच तुमच्या बरोबरीने येणार नाही, सतत ते दडपले जातील. हा महाराजांचा दृष्टिकोन होता आणि या घटना कारणीभूत होत्या त्या सगळ्यासाठी. का राजाला अशा प्रकारची वागणूक मिळते तर बहुजनांचं काय? डेफिनेटली हा प्रश्न महाराज त्याच्या मनात आला आणि त्याच्यावर ते थांबले नाही, त्याच्यावर उत्तर पण त्यांनी दिलं डेफिनेटली की आरक्षणाचं म्हणजे आरक्षण दिलं. बरं. त्यांच्या याच्यात कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी घडवले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मदत केली. त्यांची परिचय महाराजांशी कसा झाला? कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्या अगोदर कोल्हापूरमध्येच होते की विद्यार्थी म्हणूनच होते. तर दोघांच्या वयातला खूप अंतर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी होते आणि ते विद्यार्थी म्हणून जैन बोर्डिंगमध्ये आले होते. आणि शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा कोल्हापूरभर आणि महाराष्ट्राभरच पसरला होता. भारतभरामध्ये महाराजांचं त्या काळात नाव झालेलं. अस्पृश्यता निवारण करणारा एक महान राजा, अस्पृश्यांना लेकराप्रमाणे जवळ घेणारा, त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारा राजा, बहुजनवादी विचारसरणी अंमलात आणणारा राजा म्हणून महाराजांचं त्या काळात देशभरामध्ये नाव झालेलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन बोर्डिंगमध्ये शिकायला होते. दसरा चौकमध्ये आज जे जैन बोर्डिंग आहे तिथे ते शिकायला होते. आणि मुळातच अत्यंत बंडखोर वृत्तीचे, विद्रोही वृत्तीचे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आहे की एका ठिकाणी रहाटावर काही अस्पृश्य मंडळींना पाणी पिण्यापासून मज्जाव केलेला होता काही सवर्ण मंडळींनी त्या काळातल्या, की तुम्ही इथून पाणी प्यायचं नाही. तर भाऊराव इतके बंडखोर होते की त्यांनी तो रहाटाचं जे रहाट होतं तेच मोडून टाकलं की जावा, तुम्हालाही नाही पिऊ देणार मी आता पाणी म्हणून, यांना का नाही तुम्ही पिऊ देत, ही माणसं नाहीत का? असा बंडखोर वृत्तीचा माणूस भाऊराव कोल्हापूरमध्ये आले शिकण्यासाठी आणि त्यावेळी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. आणि त्यानंतर मग महाराजांनी सुद्धा त्यांना आपुलकीने जवळ घेतलेलं. भाऊरावातली बंडखोर वृत्ती जेव्हा त्यांनी बघितली तेव्हा त्यांना जवळ घेतलं होतं आणि रयत शिक्षण संस्था सातारला जाऊन स्थापन करण्याची प्रेरणा सुद्धा अशी शाहू महाराजांच्याकडूनच मिळालेली. सत्यशोधकी विचारांचे, महात्मा गांधींचा प्रभाव असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. विशेषतः सत्यशोधकी समाज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचंड पगडा हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्यावर होता. आणि साहजिकच ही जी गोड माळ आहे, जी सुंदर माळ आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची, त्या माळेमधलं सुद्धा एक महत्त्वाचं रत्न आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणता येईल. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं कॉलेजला नाव देणं ही किती मोठी क्रांतिकारी गोष्ट त्या काळातली आहे याचं कल्पना आत्ता आपल्याला येणार नाही. पण भाऊरावांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या शिक्षण संस्था मी या महाराष्ट्रभरामध्ये काढणार. आणि आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था जी रयत आहे, अत्यंत दर्जेदार शिक्षणासाठी जी ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये, ती रयत शिक्षण संस्था म्हणून ही सगळी प्रेरणा शाहू महाराजांच्याकडनं झालेली आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, म्हणजे शाहू महाराजांनी जी जी माणसं घडवली म्हणजे त्यांच्याशिवाय अपूर्णच आहे. येस ती दोघंही एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत. शाहू आंबेडकर हे जे नातं आहे हे नातं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. अत्यंत स्नेहाचं, आपुलकीचं, आदराचं नातं आहे, एकमेकांच्या बद्दल प्रचंड जिव्हाळा असणारं नातं आहे. शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची पहिली भेट ही माणगाव परिषदेच्या आधी झाली, खूप आधी झाली. झालं असं होतं की महाराज बऱ्याचदा म्हणजे मुकुनायक वाचायचे, मुकुनायक नावाचं पत्रक जे बाबासाहेबांनी सुरू केले ते वाचायचे आणि ते वाचल्यानंतर शाहू महाराजांच्या मनात बाबासाहेबांच्याबद्दल आदर निर्माण झाला. आणि त्यांनी म्हटलं पण आपण आंबेडकरांना भेटायला बोलवलं पाहिजे, पण त्याला शोधायचं कुठं, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं नाव झालं नव्हतं त्या काळामध्ये.
ही 16-17ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 1916-17ची. आणि मग शोधायचं कसं? तर मग दत्तोबा दळवी नावाचे जे आता कोल्हापूरचे दळवीज आर्ट जे आहे आता दळवी बंधू. प्राचार्य अजय दळवी सर आहेत, त्यांचे आजोबा दत्तोबा दळवी, तर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. दत्तोबा दळवी आणि दत्तोबा पवार नावाची 2 मंडळी या कोल्हापूर संस्थानामधली अत्यंत महत्त्वाची शाहू महाराजांच्या निकटवर्ती आहे, सत्यशोधकी विचारांची दोन्ही मंडळी आहेत. आणि या मंडळींच्यावर महाराजांनी तो जबाबदारी सोपवली की तुम्ही आंबेडकरांचा पत्ता शोधून आणा. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा दादरच्या डबकचाळीमध्ये राहायला होते आणि तिथं जाऊन त्यांची भेट घेतली आणि सांगितलं की आमच्या शाहू महाराजांना तुम्हाला भेटायचं आहे. बाबासाहेब पहिल्यांदा तयार झाले नाहीत, कारण काही लहरी संस्थानिकांचे किस्से बाबासाहेबांनी ऐकले होते, त्यामुळे महाराज पण तसेच असतील आमचे कोल्हापूरचे असं त्यांना वाटलं. पण जेव्हा दत्तोबा दळवींनी त्यांना समजावून सांगितलं की आमचे महाराज हे कोल्हापूरमध्ये जाती निर्मूलनाची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये चालवत आहेत, अस्पृश्यता निर्मूलनाचं काम ते करतायत आणि परिवर्तनवादी विचारांचे ते आहेत, सत्यशोधकी विचारांचे ते आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कोल्हापूरला येऊन आमच्या महाराजांची भेट घ्यायला काय हरकत नाही. त्यानंतर मग शाहू महाराजांची बाबासाहेबांची भेट झालेली आहे. शाहू महाराज सुद्धा दादरला जाऊन बाबासाहेबांची भेट घेतलेली आहे त्यांनी आणि प्रचंड जिव्हाळा आहे दोघांच्या मनात आपल्याबद्दल एकमेकांच्याबद्दल. बऱ्याचदा आर्थिक मदत सुद्धा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना केलेली आहे परदेशात असताना. ती पत्र उपलब्ध आहेत, एकमेकांच्याबद्दल किती आदरानं बोलतायत, एकमेकांच्याबद्दल किती आपुलकी आहे एकमेकांना. एक उल्लेख मला जाणीवपूर्वक इथं सांगायचा आहे. राजाराम महाराज जे आहेत, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे थोरले चिरंजीव जे नंतर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती झाले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मामा असं म्हणायचे, मामा असा उल्लेख करायचे त्यांचा. हा इतिहास आहे. म्हणजे इतकी घनिष्ठ संबंध होते, आपुलकीचे संबंध होते, जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध दोघांचे. बाबासाहेब आंबेडकर हे रमाई आंबेडकरांचा, बाबासाहेबांच्या पत्नी, यांचा उल्लेख माझी बहीण असा करायची. माझी बहीण असा इतका आदरपूर्वक उल्लेख व्हायचे. म्हणजे या 2 महापुरुषांच्या मध्ये किती जिव्हाळ्याचे संबंध असतात. मग बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी जाताना जेव्हा बाबासाहेब लंडनला गेले शिक्षणासाठी लंडनला शिकायला जाणं ही सोपी गोष्ट नाही. त्या काळामध्ये महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहे आणि ती परत मागितलेली नाही कुठल्याही. म्हणजे मुळात ते बडोद्याला बाबासाहेब जेव्हा तिकडनं स्कॉलरशिप मिळाली होती त्यांना, तेव्हा त्यांना नोकरीला तिथं काम करून ती रक्कम परत करावी लागली. पण कोल्हापूर संस्थाच्या मध्ये तसं झालेलं नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी करार नाही केलेला, काही नाही केलं, पण बोली तोंडी असं बाबासाहेबांनी ती रक्कम दिलेली आहे. कारण शाहू महाराजांचा असा विश्वास आहे की महान नेतृत्व या निमित्तानं भारताला मिळणार आहे. आणि माणगावच्या परिषदेमध्ये त्यांनी ते बोलूनच दाखवलं होतं की अखिल हिंदुस्थानचा हा पुढारी होईल, हा माणूस तुमचा पुढारी होईल. खरंच झाले ते खरं झालं, सत्य झालं. त्याच्यामुळं ही दूरदृष्टी असते, ही महापुरुषांची दूरदृष्टी असते असं आपल्याला म्हणायला लागेल. माणगाव चळवळीचा उल्लेख करलाय तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा. माणगावची जी परिषद होती ही अस्पृश्यांची परिषद म्हणून तिचा प्रचंड तिचं एक काय म्हणतात की बदनामी करण्याचा प्रयत्न केला, कुचेष्टा करण्याचा प्रयत्न केला. मी तो विषय पण का काढला की शाहू महाराज नुसते आंबेडकरांना भेटायला गेले किंवा तिथपर्यंत थांबले नाही, तर त्यांना फुल सपोर्ट केला. या तुम्ही ते चळवळीला उपस्थित होते, बरोबर. म्हणून तुला बोललं की ही जरा समजावून सांगावी. डेफिनेटली अस्पृश्यांच्या उद्धारासाठीचं माणगाव परिषद ही तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की ती झाली, तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथल्याच माणगावच्या सुद्धा जैन समुदायानं पाठिंबा देऊन ती चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. जाती निर्मूलनासाठीचं ते पाऊल होतं, ती सक्सेस झालीच. पण त्या पुढं जाऊन महाराजांचं जे काम आहे अस्पृश्यता निर्मूलनाचं किंवा परिघाबाहेरची माणसं जी आहेत त्यांना परिघामध्ये आणण्याचं जे काम आहे ते फार महान आहे. आणि त्याच्यातलं जर एक काम सांगायचं तुम्हाला झालं तर फासेपारधी समाजातले एक त्या काळात 2 नामचीन नावाजलेली अशी, म्हणजे चुकीच्या अर्थानं नावाजलेली कुप्रसिद्ध ज्याला आपण म्हणतो, जे 2 लाल्या आणि आरव्या नावाचे 2 दरोडेखोर होते. आणि उत्साह मांडला होता अगदी संस्थानामध्ये. चोऱ्या करायचे, दरोडे घालायचे. त्या दोघांना महाराजांनी पकडून आणलं, लाल्या आणि आरव्याला. म्हटले काय रे तुम्ही काय चालवलं तुमचं, जबर शिक्षा होणार म्हटलं तुम्हाला. तिला आल्या आरव्या सांगायला लागले की महाराज काय करू आम्ही, आमच्या पोटाला कोणी देत नाही आणि आमच्या कोणी विश्वास ठेवत नाही, कारण फासेपारधी समाज म्हणजे गुन्हेगार समाज म्हणून गणला गेला होता. ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी म्हणून शिक्का मारला होता. त्यांना हजेरी द्यायला लागायची. म्हणजे या गावातून त्या गावात जायचं तर तिथल्या पोलीस पाटलाची सही, इथल्या पोलीस पाटलाची सही, अशा प्रकारे त्या काळातल्या अधिकाऱ्यांचे सह्या घेऊन त्यांना बाहेर जायला लागायचं. विनाकारण चौकशीचा सस्य मेरा, कुठेही कुणी दुसऱ्यांना चोरी केली तर यांच्यावरच नाव. अशा वाईट अवस्थेमध्ये तो समाज अडकलेला.
काम मागायला गेलं तर काम कोण देत नव्हतं, कारण त्यांना विश्वास कोण त्यांच्यावर ठेवला. मग आम्ही काय करणार, आमच्या पोटाचा प्रश्न कसा सुटणार, असा हृदय हेलावून टाकणारा प्रश्न त्याला आल्या आर्यानं शाहू महाराजांना विचारला. महाराजांना कळलं की यांच्या दुःखापाठीमागचं नेमकं कारण काय. महाराजांनी त्यांना सरकारी खजिन्याचे पारेकरी म्हणूनच नेमलं. बघा म्हटलं तर तुम्ही करा, रक्षा करा, नाही तर लुटून द्या. बघा तुमचा विश्वास माझ्यावर राहायचा असेल तर तुम्ही करा, प्रामाणिकपणे करा. शेवटपर्यंत ते लाल्याने आर्वे महाराजांची प्रामाणिक राहिले. पन्हाळ्यावर महाराजांनी एक बांधापाडा योजना आणली होती. म्हणजे कमरे एवढं बांधकाम पडेल असं बांधायचं आणि त्याची ती मजुरीचे पैसे त्या फासापार्टीला द्यायचे. कित्येक लोक महाराजांना विचारतात की महाराज काय हा वेडेपणा आहे, काय याच्यातनं काय साध्य होणार आहे, ही कसली बांधकाम, ही लातेनं पाडली तर पडतील, असं काय अर्थ आहे. ते म्हटलं या बांधकामाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. ज्यांनी इतकी वर्ष कष्टच केलेलं नाही आहे, ज्यांनी इतकी वर्ष काम करून पैसे मिळवलेले नाही आहे, अशांना जर कष्टाची जाणीव करायची असेल, कष्टाची सवय लावून द्यायची असेल, तर त्यांना ही अशा पर्यायाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे महाराज किती दूरदृष्टीचे होते, किती महान होते, हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. अस्पृश्यता निर्मूलनाचे जर महाराजांनी केलेले प्रयत्न बघितले तर महाराजांनी महारवतन रद्द केलेलं आहे कोल्हापूरचं, ज्याला अत्यंत हेडीस आणि बाबासाहेबांनी अभिनंदन केलेलं आहे, आभार व्यक्त केलेले आहेत पत्र लिहून महाराजांचे, की महाराज तुम्ही अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे, महारवतन रद्द झालंच पाहिजे. त्याचं कारण म्हणजे अत्यंत हीन आणि हिनकस दर्जाचं काम त्या वतनाच्या बदल्यामध्ये केलं जायचं. थोडीशी जमीन दिली जायची आणि मेलेली जनावरं ओढून नेणं, हे अतिशय घाणेरडे किंवा माणूसपणाला काळीमा फासणारी ही कामं होती. पण ते जाती व्यवस्थेने त्यांना दिलेली ती कामं ती नको, माणसासारखीच यांना वागणूक देऊया असं समजून महाराजांनी तो महारवतन रद्द केला. इतकी दूरदृष्टी राजाचे छत्रपती शाहू महाराजांची जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, निर्मूलनाच्या बाबतीमध्ये होती, हे आपण समजून घेतलं. त्यामुळं माणगाव परिषदेचा तर मुद्दा आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराज आपल्याला बघितले पाहिजे. ते फार महान दिसतात आपल्याला. राजांनी बहुजनासाठी काम केलं, पण मला वाटतं रेल्वे जी कोल्हापूरची जी आपल्याला लाभली, त्यांच्यामुळे आयात आणि निर्यात खूप सोपी झाली आपल्याला. त्याच्यासाठी पण त्यांनी काय कष्ट केले, म्हणजे एवढं सोपं नसतं इंग्रजांनी, कारण इंग्रजांनी फक्त देतो म्हणून शब्द दिला, पण ते होत नव्हतं. बरोबर. तर स्वतः त्यांनी पैसे लावून रेल्वे आले, त्याबद्दल काय माहिती सांगा. मिरजेपर्यंतच रेल्वे होतं, रेल्वे जंक्शन मिरज, आणि त्यानंतर कोल्हापूरचा काहीच संबंध नाही. कोल्हापूरच्या वाहतुकीची कोल्हापूरचे कनेक्ट केलं सांगली आणि तिथून पुढे महाराष्ट्रभरामध्ये रेल्वेच्या मार्गानं, याचा श्रेय निर्विवादपणे राजाचे छत्रपती शाहू महाराजांना दिलं पाहिजे. त्याचा फायदा असा झाला की कोल्हापूर व्यापारीदृष्ट्या कनेक्ट झालं इतर राज्यभराशी, सांगलीशी कनेक्ट झालं, मिरजेशी कनेक्ट झालं, इतर भागाशी, तिथून बेळगावला जाणं शक्य झालं. आणि या सगळ्यामुळं व्यापार वाढला. बरेच व्यापारी कोल्हापूरमध्ये येऊ लागले, इथले काही व्यापारी बाहेर जाऊ लागले, प्रवास वाढला, लोकांची येणं जाणं वाढलं, दळणवळण वाढणं हे फार गरजेचं असतं एका राज्यासाठी. आणि कोल्हापूरला ती रेल्वे जोडणं, कनेक्ट करणं, यासाठी महाराजांनी फार प्रयत्न केलेले आहेत. त्या काळात ब्रिटिश गव्हर्नमेंटला एखादी गोष्ट सांगितलेली ती पटकन होणं असं शक्य नसायचं. महाराज जरी छत्रपती असले तरी शेवटी एक मांडलिक संस्थांचे छत्रपती आहेत ते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा जो प्रयत्न महाराजांच्याकडनं रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीचा झाला, यासाठी सुद्धा दरबारी पाठपुरावा करणं किंवा ब्रिटिशांना त्या गोष्टीसाठी तयार करणं, या गोष्टीचं श्रेय निर्विवादपणे राजे शाहू महाराजांना दिलंच पाहिजे. नाही, आज जे आपण रेल्वे जोडलेली बघतोय, आज नाही होत. आज सुद्धा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला आणि तो कम्प्लीट झाला वेळेत, असं नाही होत. मी तरी 15 वर्ष झाली कोकण रेल्वे जोडलेली ते सुरेश प्रभू असताना ते मंजूर झालं होतं, रेल्वे मंत्री होते सुरेश प्रभू. तरी राजकारणात निवृत्त झाले तरी अजून ते नाही. आणि त्या काळात ही अंमलबजावणी करणं खरंच सोपं नव्हतं. यस, डेफिनेटली. जसं शाहू महाराजांनी आयात निर्यात, म्हणजे शिक्षणापासून आयात निर्यातीवर भर दिला, बरोबर, तसं कोल्हापूरला पाणी, म्हणजे खरं सांग, दुष्काळ पडला तरी कोल्हापूरला अजून त्याचा त्रास झाला कधीच नाही, कारण ते आपल्या राधानगरी धरण. तर ही कल्पना शाहू महाराजांच्या डोक्यात कधी आली की राधा एक धरण बांधलं पाहिजे आपण कोल्हापूरसाठी. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाणीव, ज्याला आपण म्हणतो दूरदृष्टी एखाद्या गोष्टीबद्दलची, ती महाराजांच्या म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या प्रचंड होती. प्रचंड दूरदृष्टी असलेले राजे, एक महापुरुष किंवा बहुजनांचे नायक म्हणून ज्यांना आपण बघितलं तर राजे छत्रपती शाहू महाराज. एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीचा पुढच्या 100 वर्षासाठी शाश्वत फायदा कसा होईल, याची दृष्टी महाराजांची जी होती त्याला सलामच केला पाहिजे. पाणी साठतं कुठं, ढलान कुठं आहे, उतार कुठं आहे, पावसाचं पाणी अडवता कुठं येऊ शकतं, धरणाचा फायदा कसा होऊ शकतो, त्यासाठी नैसर्गिक ठिकाणी योग्य कुठलं असलं पाहिजे, या सगळ्याचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी ती जागा निवडलेली आहे. फेजीवडीच्या हद्दीमधली ती जागा आहे धरणाची, ती जागा महाराजांनी निवडलेली आहे.
आणि त्यासाठी इंजिनियर म्हणून भारताचे पहिले इंजिनियर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, इंजिनियर डे ज्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो ते इंजिनियर एम विश्वेश्वरय्या म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी त्याचं डिझाईन केलेलं आहे, यांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे. अत्यंत दर्जेदार, 100 वर्षानंतर सुद्धा जराही लिकेज नसणारं एक बांधकाम म्हणून स्थापत्यशास्त्राचा सुद्धा उत्तम नमुना ते धरण आहे. हे धरण महाराजांच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही, ते राजाराम महाराजांनी नंतर पूर्ण केलं. राजाराम महाराजांची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे. बऱ्याचदा आपण महापुरुषांच्या नंतर त्याची पुढची पिढी जी झालेली आहे तिला आपण विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तसं झालं. महाराजांचं कर्तृत्वच इतकं विशाल, इतकं प्रचंड होतं की त्यानंतर राजाराम महाराज, ताराराणी महाराणी साहेब कोल्हापूरच्या, यांचा इतिहास आपण नीट वाचून घेत नाही किंवा नीट समजून घेत नाही. तसंच राजाराम महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे. राजाराम महाराजांनी सुद्धा कोल्हापूरच्या विकासासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. व्यापारी पेठा वसवणं विमानतळाचं म्हणजे शाहू महाराजांचे मुलं, ज्येष्ठ पुत्र. राजाराम महाराज म्हणजे शाहू महाराजांचे ज्येष्ठ पुत्र. तर या धरणाचं बांधकाम हे महाराजांसाठी इतकं महत्त्वाचं होतं. आणि आज सुद्धा कोल्हापूरकरांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे. आपण कोल्हापूरकर बऱ्याच गोष्टी विसरतो. जर राधानगरी धरण झालं नसतं, शक्यता काय, आज त्या धरणाचा मी तुम्हाला फायदा सांगतो किंवा त्याचा प्रवास सांगतो, औद्योगिकदृष्ट्या किंवा व्यापारीदृष्ट्या किंवा कृषीच्या प्रगतीच्या दृष्टीनं, बरोबर, शेतीच्या प्रगतीच्या दृष्टीनं राधानगरी धरणाच्या पाण्यावर हिरवीगार शेती पोचलेली आहे. त्या हिरव्यागार शेतीवर हिरवागार चारा आहे, त्या चाऱ्यावर जनावरं पोचलेली आहेत. एका बाजूला ऊस पिकतो, दुसऱ्या बाजूला चारा पिकतो. ऊस जातो कारखान्याला, चारा जातो जनावरांच्या पोटात, सकस दूध निर्मिती होते. त्या दूध निर्मितीच्या जोरावर आज गोकुळसारखा मोठा प्रोजेक्ट उभा आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी डेअरी ती ओळखली जाते. इतका मोठा सगळा पसारा, कितीतरी प्रोडक्ट्स, आता आईस्क्रीम पण गोकुळ काढलंय. या सगळ्याच्या पाठीमागे जे दूध होतं, त्या दुधाच्या पाठीमागे पशुपालन, चांगल्या दर्जाचं पशुपालन होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचा चारा पाहिजे, चांगल्या दर्जाचं पाणी पाहिजे. ते पाणी, तो चारा आज कुठं कशामुळे झालं, काय त्याला काढून राधानगरी धरण हे एकमेव कारण त्याच्या पाठीमागचं आपल्याला दिसतं. ते धरण जर नसतं तर आज कोल्हापूरची अर्थव्यवस्था काय झाली असते. आज बरीच मंडळी, मला हे जाणीवपूर्वक सांगतो की मराठवाड्यातली, विदर्भातली बरेच माझे मित्र पत्रकारितेच्या निमित्तानं मला भेटतात. आजही ते आवर्जून एक गोष्ट नेहमी सांगतात की तुम्ही खरंच भाग्यवान आहात कोल्हापूरकर, तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांसारखा महान राजा मिळाला. आपण ही गोष्ट विसरता कामा नये. 100%. आपण ही गोष्ट विसरता कामा नये की महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. जसं पाण्याबद्दल सांगितलं तसं खेळाबद्दलही महाराज खूप, कुस्तीबद्दल विशेषतः कुस्तीबद्दल. तर महाराजांचं कुस्तीप्रेम कुठं जाणवलं, म्हणजे लक्षात येतं की त्यांना जाणवलं की कुस्ती हा प्रकार कोल्हापुरात आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एक किस्सा मी तुझ्याकडूनच ऐकला परवा फेसबुकवर की एक पैलवान कुठला तरी बोललास की त्यांच्या वजना एवढं सोनं देवापदनगर. हा, तर तो किस्सा काय होता? तो किस्सा सांगण्याआधी महाराजांच्या कुस्तीप्रेमाविषयी मी तुला सांगतो. किस्सा सांगेनच मी नक्की. 31 जुलै 1800, म्हणजे तारीख चुकेल माझी कदाचित, 31 जुलै नसेल कदाचित, 1897चं साल आहे हे मात्र नक्की. राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. शाहू महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि त्या जन्मदिवसानिमित्त महाराजांनी कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे राजवाडा चौकामध्ये. जुना राजवाडा जिथं आहे आता, तो जुना राजवाडाच ॲक्च्युली होता. नवीन राजवाडा म्हणजे आपला बावड्याचा न्यू पॅलेस. तर त्या जुन्या राजवाड्याच्या चौकामध्ये कुस्त्यांचं जंगी मैदान भरवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाराज स्वतः जातिवंत मल्ल आहेत. रोज पहाटे उठून व्यायाम करणारे, म्हणजे आपल्याकडे काही नीच प्रवृत्तीची माणसं बरीच दिसतात मला, त्यांचा मी आज उल्लेखसुद्धा करणार आहे. की ती नालायक माणसं एखाद्या आळशी माणसाला म्हणतात तू शाहू महाराज आहेस. ही जी अत्यंत घाणेरडी प्रवृत्ती आहे, म्हणजे मला इतका राग येतो अशा माणसांचा. ती त्यांना खाल्लेल्या ताटात घाण करणारी माणसं म्हणतात ना, ती माणसं आहेत. आळशी माणसाला महाराजांचं तू शाहू महाराज आहेस कसं म्हणतात. त्या मूर्ख लोकांना मला आज इथून सांगायचं आहे, महाराज सकाळी 5ला उठायचे आणि स्वतः तालमीत सराव करायचे. लाल आखाड्यामध्ये, लाल हौदच्या बावड्याचा होता तिथं महाराज स्वतः तालीम करायचे, व्यायाम करायचे प्रचंड. आहार महाराजांचा अत्यंत नियंत्रित होता, अत्यंत चांगला आहार होता. महाराज निर्व्यसनी होते. त्याचं कारण म्हणजे महाराजांचे वडील जे होते जयसिंगराव पाटील यांचा मृत्यू हा अतिमद्यपानानं झालेला आहे. आणि त्याच्यामुळे महाराजांचा धक्का प्रचंड आहे आपल्या आयुष्यामध्ये बसलेला त्यांना, की ज्या दारूनं माझ्या वडिलांचं नुकसान केलं ती दारू मी कधीही स्पर्श करणार नाही, औषधात सुद्धा नाही. त्यामुळे एकदा एका प्रसंगामध्ये महाराज शिकारायला गेलेला आंधी धडकलेले आहे आणि बेशुद्ध पडलेले आहेत.
डॉक्टरांनी औषधांना ब्रँडी दिलेली लवकर शुद्ध व्हावी. महाराजांनी सांगितलं मी मेलो तर चालेल, पण ही पुन्हा ही अवदसा माझ्या पोटात जाता कामा नये, कारण यानं या दारूनं माझ्या वडिलांचा घात केला. त्यामुळे आजन्म महाराज निर्व्यसनी राहिलेले आहेत आणि या सगळ्याचा फायदा त्यांच्या शरीरयष्टीला झालेला आहे. अत्यंत धिप्पाड महाराजांची शरीरयष्टी आहे. आपण फोटोत बघताय, प्रत्यक्षात महाराजांची शरीरयष्टी प्रचंड कमावलेली आणि धिप्पाड अशी होती. त्याच्यामुळे कुस्तीवर महाराजांचं निरतियश प्रेम होतं आणि त्या कुस्ती प्रेमापोटी महाराजांनी त्या 1897 साली जन्मदिवसानिमित्त युवराजांच्या कोल्हापूरचे युवराज जन्माला आले म्हणून त्या आनंदानिमित्त कुस्तीचं मैदान ठेवलेलं आहे. त्या मैदानाला धरमसिंग वस्सा, भोला पंजाबी, बरीच त्यावेळची नावाजलेले पैलवान कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आणि त्या सगळ्या पैलवानांनी कोल्हापूरच्या सगळ्याच पैलवानांना पराभूत केले. कोल्हापूरच्या छत्रपतींसमोर महाराजांना हा अपमानच वाटला. मी स्वतः नामवंत म्हणजे गाजलेला किंवा स्वतः एक शरीरयष्टी प्रचंड मजबूत असणारा पैलवान असताना, राजा पैलवान असताना जर त्याची प्रजा त्याच्या समोर हारत असेल तर किती अपमानास्पद असेल. महाराज प्रचंड अस्वस्थ झाले. म्हणजे महाराज किती आईसारखं प्रेम करत होते बघा. आणि मग महाराजांनी ठरवलं की आता नाही, आता या सगळ्यांना मी कुस्तीसाठी तयार करणार आणि हे परत मी हे मैदान घेऊन इथं यांना जिंकलेलं मला बघायचं. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पेठापेठांमधनं शड्डू घुमायला लागले. त्यांना रसद पुरवली. 30,000 रुपये प्रतिवर्षी महाराजांची तरतूद आहे कुस्तीसाठी. 30,000 रुपये त्या काळातले. कॅन यू इमॅजिन? 30,000 रुपये वार्षिक तरतूद आहे. त्याच्यामध्ये सोन्याची मेडल्स पैलवानांना देणं, त्यांच्या खुराकाची व्यवस्था करणं, त्यांना वाटेल ते खायला देणं. या काळामध्ये जे परराज्यातले पैलवान आहेत त्यांचा महाराजांनी दुस्वास केलेला नाही. पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये शेळ्या बकऱ्या त्या पैलवानांना द्या, पंजाबातनं काही पैलवान आलेले आहेत त्यांना द्या असं पत्र उपलब्ध आहे. त्यांची काळजी घ्या, त्यांना खुराक द्या. कुस्तीवर महाराजांचं प्रेम. परंतु कोल्हापूरची कुस्ती परंपरा बहरावी, वाढावी म्हणून महाराजांनी जे प्रयत्न केले. आज कोल्हापूरमध्ये कितीतरी तालमी आहेत, त्यातल्या कित्येक तालमी आज बंद अवस्थेमध्ये आहेत. बरोबर. पण महाराजांनी गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये तालमी सुरू केल्या आणि कुस्तीचं एक चेतना या सगळ्यांना दिलेली. आणि ह्या काळामध्ये खूप मोठे मोठे पैलवान घडलेले आहेत, महाराजांनी घडवलेले आहेत. त्याच्यामध्ये गोपाळ परेट आहे, गणपत कसबेकर आहेत, हरिनारायण कसबेकर आहेत, ज्यांना पठाण वस्ताद म्हटलं जायचं, कसबेकर पठाण म्हणून, कसबेकर वस्ताद म्हणून. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो देवापा धनगर आहे, ज्याची तो गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच पैलवान महाराजांनी या काळामध्ये घडवलेले आहेत. उत्तरेकडनं काही पैलवान कोल्हापूरमध्ये आजही तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे जे बावडेकर आखाडा आहे शिवाजीपेठ, तिथं 10 वर्षापूर्वी सगळे पैलवान यायचे, परराज्यातले पंजाबचे वगैरे पैलवान यायचे. आजही आपल्याकडे मोती बघताना बरेच बाहेरचे पैलवान असतात. हे कुणामुळं झालं तर याची सगळी मुळं जर शोधायला गेला तर तुम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निर्विवादपणे दिली जातात. त्यातला जो देवापा धनगर होता तो महाराजांचा फार लाडका पैलवान होता. त्याचं कारण म्हणजे एका गावामध्ये महाराज गेले असताना महाराज आले की सगळ्यांची झुंबड उडायची महाराजांना बघायला. लहान मुलं महाराजांच्या त्या खडखड्याच्या पाठीमागून पळायचे. आणि असाच एक मुलगा पळत बराच काळ आपल्याबरोबर येतोय हे महाराजांच्या लक्षात आलं आणि त्याला आपण हा बराच वेळ झाला पळतोय, दमतच नाही. महाराज म्हटले याची शारीरिक क्षमता प्रचंड, किती दूरदृष्टी आहे बघा. इतका वेळ पळतोय तर याचा दमसाच चांगला आहे, याची शारीरिक क्षमता चांगली आहे आणि हा उत्तम पैलवान होऊ शकतो हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि मग महाराजांनी त्याला आपल्यासोबत नेलं कोल्हापूरला, वाड्यामध्ये आपल्याबरोबर नेलं, त्याची तयारी करून घेतली सगळी आणि तो एक नामवंत पैलवान म्हणून आला, उदयाला आला. आणि दुर्दैवाने त्याला कॉलरा आजार त्यावेळी झाला. आणि त्यात महाराजांनी इतके भावना विवळ झाले होते ते देवाच्या बाबतीत. डॉक्टरांना त्याने विनंती केली होती यांच्या वजना एवढं सोडून तुम्हाला मी त्याला वाचव. इतकं कुस्तीवर निरतियश, इतकं असीम प्रेम करणारे महाराज किती महान असतील कुस्तीच्या बाबतीमध्ये विचार. जिंकलेल्या पैलवानांच्या बाबतीत नाही, हारलेल्या पैलवानांना सुद्धा त्यांना पाठीवरती हात ठेवून त्यांची समजूत काढणं, त्यांना उद्या लढण्यासाठी प्रेरणा देणं हे महाराजांनी केलेलं आहे. भारतभरामध्ये एक कुस्ती प्रेमी राजा म्हणून महाराजांचं नाव आहे. तिकडचे पैलवान येत आहेत कोल्हापूरमध्ये त्या काळात आणि ते म्हणतात की महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांच्या प्रेमाखाली आम्हाला इथं कुस्ती शिकायची. किती मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे हे. नाही नुसतं कुस्तीचं नाही, संगीत प्रेमाबद्दल महाराजांना तुम्ही मला म्हणजे तुम्ही विचारायच्या आधीच मी सांगतो. सांग अल्लादिया खां साहेब जे आहेत कोल्हापूरच्या संगीत परंपरेतले आधुनिक पितामह त्यांना म्हटलं पाहिजे. त्यांच्यानंतर मंजिका साहेब, बुर्जिका साहेब, केसरबाई केरकर वगैरे ही सगळी मंडळी त्यांच्या छत्रछायेखालीच तयार झाली आहे. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांचं तेव्हा नाव आहे. भास्कर बुवा बखले आहेत त्या काळामध्ये, देवल आहेत, टेंबे आहेत, ही सगळी मंडळी त्या काळामध्ये आहेत. आणि त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये
अल्लादे खाँ साहेब येतात. अल्लादे खाँ साहेबांना महाराजांनी इथं आणून त्यांची सगळी व्यवस्था राजदरबारी गायक म्हणून केलेली आहे, त्यांना सन्मान दिलेला आहे आणि त्यांनी नंतर कोल्हापूरची संगीत परंपरा उज्ज्वल केलेली आहे. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस यांचं कानाचं ऑपरेशन महाराजांनी केलेलं आहे मिरजच्या हॉस्पिटलमध्ये. ही गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे. लहान वयामध्ये त्यांचे आजोबा बालगंधर्वांचे कोल्हापूर दरबारामध्ये काम करत होते. त्यांनी एकदा आणलं आणि म्हटले, महाराज माझ्या नातवाचं गाणं एकदा ऐका. कौतुक आपण सांगतोच नाही, कारण महाराज कौतुक करणारे आहेत, कलेचा आश्रय जात आहे, कलेचे भोगते आहेत राजा. महाराजांनी कौतुक केलं बालगंधर्वांचं लहानपणी वयाच्या 12व्या वर्षी. पण म्हटलं की याला नीट ऐकू येत नाही का, तर त्यांनी सांगितलं की याच्या उजव्या कानाचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला नीट ऐकू येत नाही, त्याच्यामुळे याच्या गाण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, कारण गाण्यासाठी ऐकणं गरजेचं आहे ना, त्याशिवाय कुठलं गाणं तुम्ही म्हणा. महाराजांनी मिरजेमध्ये मिशन हॉस्पिटल जे आहे तिथं बालगंधर्वांचं ऑपरेशन करून मग त्यांना नंतरच्या काळामध्ये अल्लादे खाँ साहेबांच्याकडनं ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवलेलं आहे. तिथं शिक तू चांगलं. नंतर ते इथं ह्याच्या सांगलीच्या किर्लोस्कर मंडळींकडे नाटकात काम करायला गेलेले आहेत. तिथं त्यांचं कौतुक केलेलं आहे महाराजांनी. किर्लोस्करांची नाटक मंडळी कोल्हापूरला आलेली आहेत, त्यांचं कौतुक महाराजांनी केलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, पडदे पिडदे त्यांना मिळवून दिलेले आहेत की अडचण काय होता नाही नाटक सादर करताना. प्रत्येक प्रत्येक कलाकारांना उद्योजकांना प्रोत्साहन दिलेलं आहे. असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथं महाराजांनी काम केलेलं नाही. खरंच. त्याच्यामुळं 20व्या शतकाचं नशीब असं की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा महान राजा, आभाळा एवढा उंचीचा, हिमालया एवढा उंचीचा राजा कोल्हापूरला मिळाला, हे आपलं प्रचंड मोठं भाग्य आहे. आणि हे जर आपण समजून घेणार नसू तर आपण कर्मधारी आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 प्रश्न आहेत आणि हे अशा तऱ्हेने आहेत, 2 तऱ्हेवर. एक अफवा आहेत आणि एक मनाच्या माणसाचं मिथ्य आहेत की असं अफवा खूप पसरलेले असतात ते लहानपणामध्ये. तर एक अशी अफवा आहे की घसरगुंडीबद्दलची आपण ऐकतो. अच्छा. तर त्याबद्दल तू सांगितलं ती खूप मोठी अफवा आहे. आणि अफवा नाही आहे, तो बदमाशी आहे. इथल्या प्रतिगामी प्रवृत्तीच्या नालायक लोकांनी पसरवलेली ती अफवा आहे. खरं तर अशा अफवा, अशा बदमाशा बेशरम माणसांनी पसरवलेल्या आहेत. त्याचं समर्थन काही मंडळी करतात. त्यांना मला हेच सांगणं आहे की जेव्हा एखाद्या महान कर्तृत्वाचं, महान चारित्र्याचं चारित्र्यहनन करता येत नाही तेव्हा त्याच्या चारित्र्यावर वार केले जातात. असे बरेच प्रयत्न त्या काळात सुद्धा झालेले आहेत. त्यांना महाराजांनी तोंड दिलेलं आहे आणि ते तोंड देत असताना काहींना जेल सुद्धा झालेली आहे. ती सुद्धा इतिहासात उदाहरण आहे. अशा चारित्र्य आणण्याचे बरेच प्रयत्न त्या काळात सुद्धा झालेले. बरेच असे होते की ज्यांच्या डोळ्यात माती पडायची म्हणतो ना आपण ग्रामीण भाषेमध्ये आपल्या कोल्हापूरच्या, डोळ्यात माती पडायची महाराजांचं काम बघून. त्या माणसांनी अशी बदमाशी करणं हे साहजिक होतं. परंतु बहुजन समाजातल्या काही नालायक लोकांनी तिचा प्रसार करणं हे दुर्दैव होतं. मुळात महाराजांना नंतरच्या काळामध्ये शुगर झालेली आहे, वजन प्रचंड वाढलेलं आहे. प्रिन्स शिवाजींच्या मृत्यूनंतर महाराजांना हार्टचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे व्यायामासाठी ती घसरगुंडी महाराजांसाठी केलेली आहे की बरोबर आहे, धावणं शक्य नाही आहे. आणि त्या घसरगुंडीतनं जास्तीत जास्त घाम निघून जाऊन हार्टबीट वाढावा, हार्टचा चांगला व्यायाम व्हावा, पंपिंग चांगलं व्हावं, यासाठी तो महाराजांना दिलेला एक्सरसाइज होता, व्यायाम होता. आणि तरीसुद्धा अशा पद्धतीची बदमाशी केली जाते आज सुद्धा. हे अत्यंत दुर्दैव आहे. काय बोलणार याच्या? आणि आपण ऐकून घेतो हे खरं, हे दुर्दैव आहे कोल्हापूरचं. म्हणजे आपल्या आईबद्दल वाईट बोलण्यासारखं याच्या पुढे काय मी बोलू. बरोबर आहे. आपल्या आईचं चारित्र्य हडण करणं हे जितकं घाणेरडं आहे तितकंच घाणेरडं शाहू महाराजांच्या बद्दल बोलणं आहे. 100% बरोबर आहे. रंकाळा आणि शालिनी पॅलेस असं म्हटलं जातं की शाहू महाराजांना न्यू पॅलेसपेक्षा शालिनी पॅलेसमध्ये वास्तव करायचं होतं. तर ते किती सत्य किती असत्य हेच जाणून घ्यायचं आहे मला तुझ्याकडून. की आणि पण नंतर अशा काही गोष्टी झाल्या की असं म्हणतात की भूतबाधा होते शालिनी पॅलेसला म्हणून तिथे राजे आले नाहीत, त्यांनी न्यू पॅलेसला वास्तव केलं. कितपत सत्यताई आहे? नाही, असं काही नाही. मुळात महाराज हे मुळातच आधुनिक विचारांची, आधुनिक शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणारे महान राजे होते. त्यामुळे अशा अंधश्रद्धांना महाराज काय स्थान त्यांच्या आयुष्यात देत असावेत हे काही कोणाला पटण्यासारखं नाही. बोललो तुला अफवा आहेत या लोकांच्या, सत्य तेच तुझ्या अजिबात असं काही नाही आहे. मुळातच नवीन राजवाडा जो आहे न्यू पॅलेस तो 4थ्या शिवाजींच्या पत्नी आनंदीबाई यांच्या काळात बांधला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे.
हे ऐतिहासिक सत्य आहे, तुम्ही तपासू शकता. मुळातच प्रशासकीय कारभार करण्यासाठीच तो राजवाडा नवीन बांधला. त्याच्यामुळं महाराजांचं इकडं येण्याचं काही कारण नसावं. आजूबाजूला शेती होती त्या काळात शालिनी पेढीच्या करवीर संस्थांची, त्याच्यामुळे तिकडं महाराजांना काय राहायला जावं असं काही नाही आहे. महाराज हे नवीन राजवाड्यामध्येच राज्यकारभार करत होते. आताचे छत्रपती आपले तिथेच राहतो. त्याच्यामुळे या काही प्रतिवादाला काही हे नाही, ऐतिहासिक आधार नाही. शेवटची अफवा म्हणजे तू सांगायचे म्हणजे अफवाच आहे ती, मला माहिती आहे, पण लोकांच्याकडून ऐकतो ते प्रश्न तुला विचारला आहे मी. शाहू महाराजांचा मृत्यू तो पन्हाळा लॉजवर झाला मुंबईच्या मुंबईला. पण असं समजत आहे की त्यांच्या बहिणीने त्यांना विषबाधा करून मारलं, अशी एक अफवा आहे. असं नाही आहे, सर्रास बोललं जातं. याचा खरा उलगडा कर इतिहासाचा. एकतर महाराज गेले होते बडोद्याला. अत्यंत जवळचं लग्न होतं, ते लग्न महाराजांनीच जुळवलेलं. आता लग्नासाठी उपस्थित राहणं फार गरजेचं होतं, कारण तसा शब्द महाराजांनी दिला होता. आणि महाराज म्हणजे शब्दाचे पक्के. शब्द दिला की तो पाळणार, शब्द दिला तर दिला, तो परत माघारी नाही, तो पाळणारच, असे एक महान राजे. त्यामुळे महाराज बडोद्याला होते, लग्नासाठी गेलं. तर तिथं सुद्धा महाराजांनी एका साठमारी खेळ जो होता, त्या साठमारी खेळाला महाराज पुढे बसलेला असताना हत्तीनं त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं म्हणजे मृत्यूची चाहूल ज्याला म्हणतो आपण, तशी ती लागली की काय असा एक प्रश्न आहे. त्यातनं महाराज बचावले. मोटारीचा सुद्धा अपघात महाराजांचा झाला होता जाताना मुंबईमध्ये, तो सुद्धा एक चाहूल होती की काय असं वाटावं, अशा घटना त्या काळात घडल्या. अस्वस्थ महाराजांना वाटत होतं. बडोदेवरनं आल्यानंतर मुंबईला महाराज थांबलेले आहेत. पन्हाळा लॉज गिरगावला जे आहे, गिरगावच्या पन्हाळा लॉजला महाराज थांबलेला आहे. आणि तिथं महाराजांना अस्वस्थ वाटायला लागले आहे. पहाटेची वेळ आहे, त्या पहाटेच्या वेळी रक्ताची उलटी महाराजांना झालेली आहे. एक तर प्रचंड शरीर, त्या शरीराचं ते प्रेशर त्या हार्टवर. आयुष्यात अनेक प्रसंग बघितलेले आहेत, दुःखाचे, अडचणीचे, त्या सगळ्याचा परिणाम शरीरावर होणं. लाडक्या मुलाचा मृत्यू झालेला होता काही वर्षांपूर्वी, प्रिन्स शिवाजींचा. प्रतिगामी विचारांच्या माणसांनी मारण्याचे प्रयत्न बऱ्याचदा केले. दामोदर दोशीचं षडयंत्र आपण बघतो, त्याला बॉम्ब पेरण्याचा प्रयत्न केला होता. ऐतिहासिक सत्य आहे. अशा बऱ्याच प्रसंगांमध्ये महाराज गेलेले आहेत. त्याच्यामुळे साहजिकच महाराजांच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार. ती दगदग सगळी, अस्पृश्यता उद्धोराचं काम, राधानगरी धरणाचं काम नंतरच्या काळामध्ये महाराजांचं सुरूच होतं. त्याची सगळी दगदग, स्वतः महाराज ते जायचे तिकडे. हे सगळं होत असताना शरीरावर झालेला तो विपरीत परिणाम, त्यातून महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. आणि 6 मे 1922 महाराज पन्हाळा लॉज मुंबई इथं गेलेले आहेत. ही कोल्हापूरसाठीच नाही, महाराष्ट्रासाठीच नाही, तर देशासाठी प्रचंड नुकसानकारक असणारी घटना त्या दिवशी घडली. हेच सत्य आहे. आपण एका महान राजर्षीला, ज्याला राजा आणि ऋषी म्हटलं जातं, राजर्षी कुणाला म्हणत नाही, बरोबर. राजर्षी ही पदवी नाही आहे कुणाला. राजा आणि ऋषी हे फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच म्हटलं जातं. इतका महान राजा आपला कोल्हापूरचा होता. हे नीट एकदा तपासलं पाहिजे. आपण इतिहासाची काडीची किंमत ठेवत नाही आपण माणसं, म्हणून कुणीही येऊन आपल्याला गंडवून जातं. बरोबर आहे. आपला बोंब ही आहे आपली की इतिहासाचं आपण वाचनच करत नाही. त्याच्यामुळे कुणीही येऊन काही सांगून जातो, त्याच्यावर आपला विश्वास होतो. त्याच्यामुळे आता ऐकणारा पण माझी विनंती आहे की मी जे सांगतोय ते खरं आहे की नाही हे तपासा. बरोबर, हे तपासा. अंधपणे विश्वास ठेवणं एखाद्यावर हे शोधून द्या. तुम्ही ऐतिहासिक दस्तावेज बघा आणि त्याच्यावर तपासा. त्यामध्ये तुमचा राजा किती मोठा होता हे तपासा. हे लिंग नावाचा एक चित्रपट आला होता मध्यंतरी रजनीकांतचा, त्याच्यामध्ये तर धरणासाठी राजा आपली सगळी संपत्ती देऊन टाक. खरी गोष्ट आहे ती या कोल्हापूरची. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपलं सगळी संपत्ती त्या धरणासाठी हे केली होती. हे नाही आहे, हे तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठं आलेलं काय म्हणतात त्याला की एक सुख आहे. ते राजा तुमच्या आयुष्यामध्ये होता. तुमच्या कोल्हापूरच्या समाज जीवनामध्ये त्या माणसानं काम केलेलं आहे प्रचंड मोठं. ही सोपी गोष्ट नाही. आज बघा तुम्ही महाराष्ट्रात इतर ठिकाणी जाऊन दुष्काळानं होरपळत आहेत भाग, आणि कोल्हापूर सुजलाम सुफलाम आहे, हिरवगार आहे. हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. खूप छान माहिती सांगितलीस तू. खरं तर शाहू महाराज मला माहीत होते, पण तुझ्याकडून ऐकलं नव्याने थोडेफार कळाले मला आणि माझ्या प्रेक्षकांना पण कळतील. शेवटचं तुला प्रश्न विचारतोय. शाहू महाराजांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारखी.
भरपूर आहे. पण आत्ताचे जे चाललेला राज्यकारभार आहे किंवा जे आता तू बघतोय सगळं केलं आहे, ह्यांनी काय शिकलं पाहिजे? म्हणजे खूप खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यातल्या त्यातच आत्ताच्या राज्यकर्त्यांनीच नाही तर आत्ताच्या नागरिकांनी सुद्धा महाराजांच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यकर्ता कसा असावा याचा उत्तम वस्तुनिष्ठ उदाहरण जर इतिहासामध्ये कुठलं असेल तर ते निर्विवादपणे शाहू महाराज. दूरदृष्टी कशी असली पाहिजे एखादा मुद्दा समजावून घेण्याची. उथळपणा महाराजांच्या कुठल्याच निर्णयामध्ये नाही आहे. दाखवा मला, कुणी दाखवा उथळपणे महाराजांनी हा निर्णय घेतला. प्रचंड मोठी दूरदृष्टी आहे त्याच्यामध्ये. ती दूरदृष्टी आजच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. समाजाबद्दलची कणव, तळातल्या घटकाबद्दल वाड्या वस्त्यांमध्ये महाराज जात आहेत त्याच्या खडखड्यातनं. जिथं जाणं मुश्किल आहे माणसाला तिथं महाराज घुसलेले आहेत आणि तिथल्या लोकांचा विचार महाराज करतायत. ही दृष्टी आजच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. कारण आजही महाराज काही ठिकाणी दुर्गम आहेच की. मेळघाटसारख्या परिसरामध्ये कुपोषितांचं प्रमाण आजही आहे. पाणी नीट मिळत नाही तिकडं. कसले राज्य करता तुम्ही? कसले राज्य करता? त्या काळात कमी रिसोर्सेस असताना सुद्धा महाराजांनी या सगळ्या प्रश्नांकडे हात घातलेला आहे. त्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ही दूरदृष्टी महाराजांच्याकडून तुम्ही शिकता का? हा महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणासारख्या विषयावर महाराज मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 1902 आणला आहे. राईट टू एज्युकेशन इथं मनमोहन सिंग सरकार असताना 2011 आले राईट टू एज्युकेशन. ते राईट टू एज्युकेशन मोफत आणि सक्तीच्या कंपल्सरी अँड फ्री एज्युकेशन हे 1902 महाराजांनी आणलं आहे. 100 वर्षांनी राज्यकर्त्यांनी निर्णय कसे घ्यावे असतात याचा वस्तुनिष्ठ वाचावं आजच्या राज्यकर्त्यांनी. मला माहिती आहे राज्यकर्ते किती वाचतात आणि किती नाही. दिसतं राज्यकर्त्यांच्या भाषेवरनं आजच्या, मी सगळ्याच म्हणतोय, कुठल्या राजकीय पक्षाला नाही बोलत मी, सगळ्याच राजकीय पक्षांची जर राज्यकर्त्यांची भाषा बघितली तर लक्षात येतं की हे काय वाचत असतील. काय नुसते नावालाच वापरतात शिवशाही आंबेडकर. आणि त्याच्यामुळं राज्यकर्त्यांच्या या जर शिकण्यासारख्या राज्यकर्त्यांसाठी एखादी गोष्ट कुठली असेल तर महान राज्यकर्ता म्हणून शाहू महाराज तुमच्या समोर भेट. पोहाचा चाळा पाणती इतिहासाची तुम्हाला दिसेल एक महान राजा. खूप कमी वयात त्यांनी घेऊन गेलेला आहे. किती महाराजांना 47 वर्षी 48व्या वर्षी महाराज गेले 1922ला. किती वर्षाचा? 28 वर्षांचा काळ महाराजांना मिळालेला आहे राज्यकर्ता. 28 वर्षांचा. बरोबर ना. 74ला महाराज 84ला महाराजांचा दत्तक विधान झालेलं आहे आणि 94ला त्यांनी राज्यकारभार सुरुवात केला आणि आल्या राज्यकारभार सुरुवात केल्या गेल्या प्लेगची साथ पसरली. त्या सगळ्या कोल्हापूरभर घोड्यावरनं फिरून त्या लोकांना त्या प्लेगच्या साथीबद्दल जागरूक करणं, त्या सुया टोचून घ्यायला लावणं. कारण लोकांना सुया टोचणं माहीत नाही आहे. महामारी आलेली आहे शेतकऱ्यांना पहिल्यांदा. कोरोनाच्या काळात बघितलं तुम्ही काय किती पॅनिक झाली होती लोक. त्या काळात कशी झाली असतील? अनएज्युकेटेड माणसं आहेत सगळे आजूबाजूला, त्यांना काय माहिती नाही. त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलं. आणि हा किती महान राजा की स्वतः बाहेर येऊन काम करतो. लोकांच्यात गेलेत महाराज. काय काय त्यांना गरज होती? महाराजांना काय त्यावेळी डेमोक्रेसी नव्हती. माझे आमदार पडले असते असं काय महाराजांना टेन्शन नव्हतं ना. किंवा कोण विचारायला आला असतो का महाराज तुम्ही का नाही आलात? पण हे सगळं काय म्हणतो त्याला, इतिहासाची इतकी सुवर्ण पानं आपल्या पाठीमागं असताना सुद्धा आपण तिकडे बघत नाही. हे दळभद्रीपणा आपला आहे. राज्यकर्त्यांनी हे गुण घेतले पाहिजे. एखादा निर्णय आणताना तो निर्णय किती लोकांना प्रभावित करू शकतो, त्या निर्णयाचा किती लोकांना फायदा होऊ शकतो, एखाद्या निर्णयाचा किती लोकांना तोटा होऊ शकतो, या सगळ्याची समग्र दृष्टी महाराजांकडे होती. आजच्या राज्यकर्त्यांकडे किती आहे मी ऐकणाऱ्यांनी ठरवावं आणि त्यांनीच सांगावं. मी सांगितलं तर ते उगाच वादाला तोंड. खूप छान वाटलं आज तुझ्याशी बोलून. खरं तर पॉडकास्टची सुरुवात करताना हेच होतं की ज्या विषयाचं मला थोडंफार ज्ञान मिळेल अशा तुझ्यासारख्या वाचकाकडून किंवा अभ्यासाकडून मला मिळेल आणि माझ्याकडून प्रेक्षकांना मिळेल. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी हा इतिहास. आज खरं म्हणजे तो पॉडकास्ट संपूर्ण असं वाटत होतं, कारण जे तू बोलत होता आणि जे ऐकत होतं ते हृदयाला स्पर्श करत होतं अक्षरशः. खूप छान वाटलं राहुल तुझ्याशी बोलून. वेळात वेळ काढून तू माझ्या शोला भेट दिलीस आणि एवढं ज्ञान दिलेस तू आम्हाला आज. आणि असंच कधी पुढच्या आणि पॉडकास्टला एखाद्या नक्की करू, आपण भेटू. खूप खूप धन्यवाद तुझा. थँक्यू सो मच. तुम्ही मला वेळ दिलात, मला बोलवलं. महाराजांचा जीवनपट किंवा त्यांचं चरित्र हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो सगळ्यांसाठीच असावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. नाही नाही नाही, कारण आजकाल लोकांच्या भावना दुखवतात लगेच. नाही नाही नाही, काही दुखवण्यासारखं झालं नाही. पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो,
बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.